आमचं राधा कॉम्प्लेक्समध्ये दुकान आहे. तर इथे बाजूच्या राहणारे नगाळे कंपनीचे काही लोक आले होते. त्यांनी वाद केला आणि तलवार काठ्या गिट्या घेऊन आले होते. मारापिटी केली. त्यात माझा भाऊ दीपक भांदरके याला तलवार लागली. त्याला ईशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तो अंडर ऑब्झर्वेशन आहे. 5-6 टाके लागले काहीतरी असं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत मुलगा आहे त्याला तिथे दवाखान्यात ठेवलेला आहे अंडर ऑब्झर्वेशन. कारण यांनी बॅटनी वगैरे सगळ्यांना मारलं. मला पण बॅट लागली, पण मला नॉर्मल लागलेली होती कारण मी बाजूला दुकानात बसतो. आणि याच्यावरून वाद झाला. तर वादाचं कारण म्हणजे वैभव भुसारी यांचं नंदू पोहेवाला म्हणून बाजूला दुकान आहे आणि माझ्या भावाचं बाजूला कुणाल इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे. त्याच्या बाजूला माझं भांदरके इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे. तिघांचे पण आजूबाजूला दुकान आहेत. यांचे वडील वैभव भुसारींचे वडील हे वयोवृद्ध आहेत. 65 वर्षाचे पार आहेत. त्यांना लघवी लागली होती म्हणून ते समोर लघवीला गेलेत. पण ते लघवीला काम म्हणून गेल्यामुळे यांच्याशी ते वाद करत होते. माझ्या भावाचा मुलगा तो तिथे पाहत होता. तर पाहत असताना तो एकदम ताबडतोब आला. तू पण तिथे जात असतो रे म्हणे बाबा सुला म्हणे. त्याला 2-4 मारल्या त्याने कणपटीत. आणि त्या कणपटीत मारल्यामुळे आम्ही लोक धावलो तो मारत काय म्हणून. मग तो पळत गेला आणि मग 7-8 जण घेऊन आला तिकडून. आणि मग त्यांनी अशा बॅटनी तलवार जे काही शस्त्र आणले त्यांनी हमला केला. त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला. मी माझ्या भावाला ॲडमिट केला दवाखान्यात. तो ईशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि माझा पुतण्या पण तिथे ॲडमिट आहे. आता सध्याच्या परिस्थितीत तिथे सगळे पोलिसांची टीम आहे. ते नियंत्रणात आणलेलं आहे.